ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आपलं काय संत चरित्र. संताच्या चरित्रातून त्यांनी भक्ती कशी केली आणि आपण कशी करतोय. आपल्या चुका सुधारायचं काम आपण करायचे. त्यांनी काय केलं, निष्काम भक्ती केली, भावभक्ती केली. आपण जी भक्ती करतो ना स्वार्थी भक्ती करतो, म्हणून देव आपल्याला मिळत नाही. म्हणून आपला जो भैरव आहे हा शंकराचा अवतार आहे. रावणानं कशी भक्ती केली, त्याला सोन्याची लंका दिली, पार्वती दिली. म्हणून आपल्याला जर सुख समाधान आणि काय पाहिजे असेल तर मी जे चरित्र सांगतोय, ज्या संतांनी भक्ती केली तशी आपण भक्ती करायची. तर जनाबाईचे आई वडील पंढरपूरला आली, वारली. वारल्यानंतर जनाबाई अनाथ झाली आणि मग नामदेवानं गोनाबाईनी तिला घरी आणलं आणि मग काय केलं, दासी म्हणजे सेवक. पूर्वी पगार दिला जात नसं, फक्त जेवण आणि सांभाळ. मग तिला काम काय, भांडी घासणं, कपडे धुणं, दळण दळणं, अशी कामं ती करत होती. आणि मग नामदेवाच्या घरामध्ये एक दिवस काय झालं, अचानक पक्क वादळ आलं आणि घराचं छप्पर उडून गेलं. बघा भगवंताने काय केलं, सुदर्शन चक्राला सांगितलं का त्यांचं रक्षण कर. आणि सुदर्शन चक्राच्या घरावरती फिरत होतं आणि त्यांच्या घरात पाण्यासाठी वापरत नव्हतं. आणि मग देव स्वतः सकाळची काय करायचे, ते घरावरचे छपर आहे ना ते छपरावर साजवले. गोनाबाईने विचारणं काय करतो, तर देवानं सांगितलं की छपर उडालं ना आणि हे मी सारखं करतोय. बघा जो निष्काम भक्ती करतो, मला काय सांगायचे, निष्काम भक्ती जो करतो ना त्याच्यापाशी कोण असतो, देव असतो. आणि मग ते छप्पर देवाने सावरलं आणि मग लोक म्हणतील बा देव सृष्टी चालक आहे, रावणाला सोन्याची लंका दिली आणि मग याचं नवीन घर का नाही बनवलं. तर बघा रावणाला का दिली, तर संपत्ती देव का देतो, त्याचं नाश करायचा असतो. आणि ज्याला संपत्ती देत नाही, भक्तांना संपत्ती दिली नाही, त्यांना काय बसतो, भाव असतो. संपत्तीवाल्यापाशी भाव नसतो, गरिबापाशी काय असतो, भाव असतो. म्हणून मुलगी कोणाला द्यावा, गरिबाला द्यावा. गरिबाच्या घरी गेलं ना, गरिबाच्या घरी जावा खायला, श्रीमंताच्या घरी जावा पाहायला. श्रीमंत काय करतो, फक्त त्याची प्रॉपर्टी दाखवतो, माझा एवढा बंगला, माझं एवढं घर, माझं आमकं, माझं तमकं, असं तो दाखवत असतो. आणि मग देवाना नामदेवाला काय केलं, जेवढे संत होऊन गेले, आता मी जेवढी संत चरित्र सांगतोय याच्यामध्ये प्रत्येक संत जेवढे होऊन गेले त्यांना काय होती, गरिबी होती. फक्त त्याच्यामध्ये एकच संत असा होता, कोण, मीराबाई. मीराबाई कोण म्हणती, तिचा बाप श्रीमंत होता. फक्त जेवढ्या संत चरित्रामध्ये मीराबाई श्रीमंत होती, बाकी सगळे संत जे गरीबच. आणि मग देवानं त्याचं छप्पर केलं आणि देवानं त्याचे सगळे कामं केली. आणि मग कामं केल्यानंतर तिथं नामदेव, जनाबाई, स्वकम काका, मुक्ताबाई सगळे भक्त होते. आणि मग जनाबाईला दळण दळायचं काम करायचं. मग एक दिवस काय झालं, सगळे संत मंडळी याच्या नामदेवाच्या घरी जेवण करायला आले. आणि नामदेव, स्वपन काका, मुक्ताबाई सगळे पण संत जेवतात. आणि जणी दासी कोण असती, घराच्या बाहेर असती. दासीला घरात प्रवेश नसतो आणि ती जणी बाहेर होती. जणी दुःख करायला लागली, पण भगवंताचं लक्ष कोणाकडं होतं, जणीकडं होतं. बघा आई जी असते ना, आई जेवण करती, पण त्या घासातला घास ती कोणाला देती, मुलाला देती. पक्षी काय करतात, जंगलात जातात आणि त्याच्या पिल्लाकरता
ते तसा भगवंत आपली आई आहे. भगवंत आपलं सगळं करतो, पण आपण कोण आहे? बेमान आहे. भगवंतानं काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन, तिने तू जोडशी नारायण गा, तुम्ही राम राम वासुदेव मन आधी. देवानं काय दिले? डोळे दिले, कान दिले, नाक दिलं, हात दिले, पाय दिले, जेवतो, झोपेतून उठतो आणि हाताने काम करतो आणि पायानं चालतो. एवढं भगवंताला आपल्याला दिलं आणि तरी आपण काय म्हणतो? भगवंतानं मला काय दिलं नाही. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जीवेने रस चाखितो, मधुर जीवाचे आणि बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरून उठतो, ईश्वराची दया. किती भगवंताची दया आपल्यावर. तरी माणूस काय म्हणतो? देवानं मला काही नाही दिलं. म्हणून समाधानी नाही माणूस. आणि भक्तांपाशी काय होतं? समाधान होतं. आणि म्हणून देव त्यांचं काय करता? काम करत होता. आणि मग त्या जाणीला काय केलं? त्यांचं जेवण झालं आणि दासीला काय असतं? उष्ट जे होतं ते तिला नेऊन दिलं. बघा, देवाचं लक्ष कोणाकडं होतं? जनिकं होतं. आणि जनिकं लक्ष असताना देवाचं काय पोट भरलं नाही. आणि जनी ज्या वेळेला रात्रीची पहाटे देव उठला दळण दळायला, जनीला काय म्हणतो? जनी, मला पक्की भूक लागली. अरे देवा, मला जर उष्ट दिलं त्या लोकांनी आणि उष्ट तुला मी कसं काय देऊ? नाही, मीच जेवलो नाही, ते मातूनच उरून राहिलंय म्हणून. माझं उरलेलं आहे ना, ते मला परत दे. आणि मग देवानं काय केलं? ते जेवण खाल्लं आणि देवाने ढेकूर दिला. ज्या वेळेला देव कुठे गेला होता? सुदाम्याच्या घरी गेलता. सुदाम्याने काय खाल्लं? देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, सुदाम्याची पोहे खाली. द्रुपदीच्या घरी गेला. दुराचुरची कष्ट सत्व पाला आला होता. पालती पितळी घातली होती, तिला एक पान मागलं होतं, भाजीचं पान. देवानं खाल्लं, ढेकूर दिलं. म्हणून आज आपण देवाला काही गोष्टी करतो, आपल्या लक्षात आहे का? देवाला आपण निवड दाखवताना काय करतो? भाजी, वरण, भात. देवाला काय लागती? भाजी. देव हा भावेचा भुकेला. तसं जनाबाई संग देव देवला. आणि गोनाई सकाळी बघती तर जनाई बघत होती, देव तिथं उष्ट खात होता. आणि मग जनाई जेव्हा दळायला लागली तेव्हा देव गाणं म्हणायचा, पोळ्या म्हणायचा. आणि मग गोनाईनं विचारलं, का गं, तुझ्याबरोबर कोण आहे दळायला? ती काहीच नाही, एक नाही, दोन नाही. आणि तू आता ह्या धान्यामधून कोणीतरी मोलकरीन ठेवली आणि तिला तू निम धान्य देते, निम तुझं दळी ती म्हण. तिला काठीनं तिला मारलं. जेव्हा काठीनं मारलं तेव्हा ते मार कोणाला बसला? भगवंताला. भगवंताच्या अंगावर उठले. तेव्हा गोनाबाईना माफी मागितली का जनाबाई ही साधीसुधी नसून ही जनाबाई कोण आहे? जनाबाई राम अवतारामधली कोण? मंथरा. कृष्ण अवतारामध्ये कोण? कुब्जा दासी. आणि याच्यामध्ये कोण झाली? जनी. आणि हा उद्धव कोण होता? अंगद पहिल्या जन्मात. नंतर कोण झाला? प्रल्हाद. आणि नंतर कोण झाला? उद्धव. आणि आता कोण झाला? नामदेव. सगळ्यात लाडका भक्त कोण? उद्धव होता. आणि उद्धवाच्या बरोबर नामदेव कीर्तन करीते ते नाचे पांडुरंग, नाचता देवाचा पितांबर गळला. बघा, एवढी नामदेवाची भक्ती होती. नामदेवासंग देव जेवायचा, देव झोपायचा. आणि एवढं देवानं नामदेवाचं काम केलं. जनाबाई संग दळण दळलं. आणि असं हे काम करीत असताना मग गोरा कुंभार जेव्हा ही संत मंडळी
कुठं आली? नामदेवाच्या घरी आली. आणि मग आल्यानंतर हा पक्का आहे का कच्चा आहे? आणि मग नामदेवाच्या टोक्यामध्ये थापटे मारायला लागली. आणि नंतर नामदेव गागला. नामदेव गागल्यानंतर ज्यांनी काय म्हणली, तू कोराच आहे. आणि मग देवापाशी गेला. आणि मग त्यांनी देवाने सांगितलं, तुला गुरु करावं लागेल. मी राम अवतारामध्ये वशिष्ठ गुरु केला, कृष्ण अवतारामध्ये संदीपान गुरु केला, तुला गुरु करा. मग विश्वाखेसर देवावरती पाय ठेवून झोपला होता पिंडीवरती. आणि तिथं गेला. आणि मग त्याला त्यांनी सांगितलं, जिथं नसेल तिथं ठेव. आणि त्यानं कोणाला बरं केलं? विश्वाखेसर. नंतर मग काय झालं, इकडं चांगदेव हा काय करायचा, योग सामर्थ्याना त्याला यम न्यायला आला का तो त्याचा आत्मा ब्रह्मांडात ठेवायचा. त्याला यमाला काही सापडत नव्हता. बघा, आपल्याला जर आरोग्य पाहिजे असेल तर आपण काय पाहिजे? योग. आपण योग करीत नाही. योगासनं जर केली तर माणसाचं, रामदेव बाबा जो आहे ना, आपल्याला योगासनं शिकवतोय. आणि चॅनलवर योगासनाची माहिती, आपण योगासनं करत नाही. तर यांनी केलं. पण तो काय करायचा, ज्या वेळेला त्याच्या पुढं तो ध्यानाला बसायचा आणि मेलेले माणसं त्याचे शिष्य भरत होते आणि आणून टाकायचे. आणि मग तो जेव्हा डोळे उघडल तेव्हा ते माणसं जिवंत करायचे. एवढं त्याच्यापाशी काय झालं, अहंकार झाला. आणि मग गुरु नाही, गुरु केला का माणसाचा अहंकार कमी होतो. आणि मग त्यांनी ठरवलं, आता आपल्याला गुरु कोण करायचा. आणि मग इकडे नामदेव, जनाबाई, सोपान काका, मुक्ताबाई यांची वाढली. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ दुजांचा हरविला, शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. मग 1400 शिष्य घेऊन आणि वाघावर बसला, हातात चाबूक घेतला आणि पुढे पत्र पाठवलं. पत्र पाठवल्यानंतर बा आता मी येऊ राहिले. आईला ते पत्रात काय बा, नमस्कार करावा तर माझ्यापेक्षा लहान आहे, आशीर्वाद द्यावा तर ते माझ्यापेक्षा मोठी. आणि कोरं पत्र पाठवलं. आणि मग जेव्हा तो सेवक पत्र घेऊन गेला तेव्हा ते पत्र बघितलं. आणि मग ज्ञानदेवाने सांगितलं, याच्यापाशी बुद्धी कमी. मुक्ताबाई काय म्हणली, 1400 वर्ष जगला पण अजून कोराच आहे. आणि आज त्यांनी काय केलं, त्याला चांगदेव 65 ज्ञान काय दिलं, चांगदेव 65. चांगदेवाला जे ज्ञान दिलंय ती ज्ञानदेवाने चांगदेव 65, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. पण आपल्याला वेळ नाही बघायला. काय आपण म्हणतो ना, विनाश काळ विपरीत बुद्धी. आपली बुद्धी तिकडे चालत नाही. तर मग जो चांगदेव जेव्हा जवळ आला आणि मग आता काय करायचं, मग ज्ञानदेवाने काय सांगितलं, चालविली जड भिंती, हारली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. मग ज्ञानदेवानं काय केलं, त्या भिंतीला सांगितलं का चल, आणि ती भिंती पुढं चालायला लागली. बघा, आजही ती आहे तिथं, कुठं, आळंदीला. ती भिंत चालत चालत गेली. तेव्हा चांगदेवाची भ्रांती हारली आणि मग चांगदेव शरण आले. आता मुक्ताबाई आंघोळ करीत होती. मुक्ताबाई आंघोळ करीत असताना चांगदेव मागे फिरला. तर मुक्ताबाई काय म्हणती, 1400 वर्ष जगला अजून कोराच आहे निगुरूच्या. तेव्हा चांगदेवाला वाईट वाटलं आणि मग म्हण, तू का मागे फिरला. अरे म्हण, मुक्ताबाई कोण होती, आदिमाया शक्ती होती. मग गाय रानात हिंडती ना, मग गायीला काय कपडे असतात, गाय म्हणजे गाय. आणि मग तिथं लाजायचं काय गरज आहे का. तशी मी आदिमाया शक्ती आहे, पण तुला अजून ज्ञान नाही. तेव्हा त्या चांगदेवाना त्या मुक्ताबाईचे पाय धरले. मुक्ताबाईंना कोणाला उपदेश केला, ज्ञानदेवाला. ज्ञानदेवाला जेव्हा तट्टी लावून घेतली होती ना, लोक त्रास देत होते आणि ज्ञानदेव घरात बसले आणि झोपडीत बसली. आणि ज्ञानदेवाला मुक्ताबाईंना सांगितलं, योगी निर्मळ मनाचा, सोशी अपकार जनाचा, तटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे बाबा, आपण योगी,
आपण कशाला आलोय? लोकांच्या कल्याणाकरता आलोय. आणि मग आपले लोक त्रास देणारच आहे. मग योग्याला काही त्रासाचं काही गरज नाही. बघा तुकाराम महाराजांना बंबाजी पंताला मारलं होतं. त्या बंबाजी पंताचे पाय चपायला गेले होते का? तुला तकलीफ झाली. आणि मग ज्या वेळेला यांनी एकनाथ महाराजांना 101 वेळा थुकला, म्हणून तुझ्यामुळं तर मला 100 वेळा आंघोळ झाली. बघा एवढे संत जे असतात ना, ते दुसऱ्याचे अपकार सहन करतात. आणि मग त्या मुक्ताईचे त्याने पाय धरले, ज्ञानदेवाला गुरु केलं आणि त्या चांगदेवाचा अहंकार कमी झाला. माणसाचा अहंकार कमी करायचा असेल तर संताची संगत पाहिजे. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तो धन्य. जो स्वतःच्या मनानं वागला ना, तो संपून जातो. संताला शरण गेला ना, तर त्याचा जीवन विकास होतो. आणि मग मुक्ताईना याला ज्ञानदेवाला उपदेश केला. ज्ञानदेवानी चांगदेवाला उपदेश केला आणि त्यांचा जीवन विकास त्यांनी करून घेतला. जसा त्यांनी त्यांचा जीवन विकास केला तसा आपला जीवन विकास करण्याकरता आपण गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, हरिपाठ, अमृत अनुभव हे ग्रंथ जर आपण वाचले, चांगली संगत धरली तर आपल्या मुलाबाळांना चांगलं वळण लागेल. आणि आज संस्कार हे इंटरनेट युग आहे. इंटरनेट जगामध्ये विनाशकाळ विपरीत बुद्धी, जग सगळं विनाशकाळ काळावर राहिले. म्हणून विनाश काळाला जर सुधारायचं असेल म्हणून आज पाश्चात्य लोक जे आहेत, ते पाश्चात्य लोक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपले गीतेचे हे विचार घेऊन राहिले. आणि आपली गीता आहे पण आपलं तिकडे लक्ष नाही. आपण त्यांचे जे वाईट विचार आहे पाश्चात्याचे ते विचार घेऊन राहिलो आहे. त्याच्यामध्ये काय आहे? जगा, नुसतं खा, माझं आणि माझं, आणि आईवडिलांची सेवा करते नाही, आणि जिकडं तिकडं झगडी भानगडी मारामाऱ्या. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जगा आणि जगू द्या. म्हणून जगाला जर ज्ञान देत असेल तर आपली गीता. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा पाश्चात्य देशामध्ये गेले तेव्हा त्यांनी गीतेचे विचार सांगितले. गीता सगळ्यात खाली होती का? गीता ही खाली काय? सगळ्या ग्रंथाचं मूळ काय आहे? गीता. म्हणून गीतेची काय होती? जयंती होती. तुकारामाचा गाथा ही गीताच आहे. ज्यांना वाचला गाथा त्याचा स्थिर राहील माथा. म्हणून गीता, ज्ञानेश्वरी आपल्या मुलांना वाचू द्या. बाई संस्कृती, वारकरी संप्रदाय आपल्या जगाला तरुण राहिले हे विचार आपण घ्यायचे आणि आपला जीवन विकास करायचे. म्हणून त्या पद्धतीनं आपल्या भैरवनाथाची, तिथं शंकराचा अवतार आहे, त्याची भक्ती आपण निष्काम भावेनं करायचे. त्याचे नाव आपण घ्या आणि दुसऱ्याला सांगा. हाच माझा मूळ उद्देश आहे. ही जर पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.